नमस्कार, मी संगीत डांगे. ओके. सो द गुड न्यूज इज दॅट सेट परीक्षेची तारीख तर आलेलीच आहे. त्यासोबत अर्ज भरण्यासाठीची सुद्धा तारीख आलेली आहे. ओके. तर केव्हापासून तुम्ही अर्ज हे भरू शकता त्यासाठी त्यांनी तारीख दिलेली आहे, जे की आपले पुणे विद्यापीठ आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. 39व्या सेट परीक्षेची तारीख तारीख आपल्याला माहितीच आहे ऑलरेडी, कारण तारीख त्यांनी ऑलरेडी सांगितली होती, जे आहे 7 एप्रिल. ओके. 7 एप्रिल येणाऱ्या 2-3 महिन्यात याची एक्झाम होणार आहे. पण त्या एक्झामसाठी फॉर्म भरण्याची तारीख म्हणजे अर्ज भरण्याची तारीख आहे 12 जानेवारी ते 31 जानेवारी. ओके. 12 जानेवारी ते 31 जानेवारी म्हणजे 12 जानेवारीपासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू होणार आहे. सॉरी, म्हणजे फॉर्म भरणं चालू होणार आहे. 12 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. आणि जर काही कारणास्तव खूप काही काही बिझी लोक असतात, जर तुम्ही कदाचित विसरले फॉर्म भरायचं 31 तारखेपर्यंत, तर 31 तारखेनंतर पुन्हा तुम्हाला वेळ दिलेली आहे, जे आहे की 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी, म्हणजे एक हप्ता त्यांनी एक्स्ट्रा दिलेला आहे स्पेशल बिझी लोकांसाठी. ओके. पण त्या बिझी लोकांसाठी फी सुद्धा जास्त राहील, म्हणजे काहीतरी विलंब शुल्क राहील, एक्स्ट्रा काहीतरी 100-200 राहतील. ओके. आणि हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जायचं आहे. यांनी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, setexam.unipune.ac.in. ओके. आणि हे आत्ताच जायचं नाही आहे, 12 तारखेपासून जायचं आहे. ओके. 12 जानेवारी, आज तारीख काय आहे? 5 जानेवारी. ओके. म्हणजे त्यांनी तुम्हाला एक हप्ता पहिले सांगितलेला आहे की 12 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू होतील, आणि पुन्हा फॉर्म भरणं झाल्यावर म्हणजे 31 जानेवारीपासून पुन्हा एक हप्ता एक्स्ट्रा दिलेला आहे त्यांनी. ओके. एक हप्ता एक्स्ट्रा दिलेला आहे, कारण की काही काही लोक असतात की जे की विसरतात फॉर्म भरायचं, आणि जरी फॉर्म भरलं तर कोणी पैसे भरायचं विसरतात. ओके. तो मी सर्वांना सांगतो, हे एक आनंदाची गोष्ट आहे एक तर सर्वांसाठीच, कारण की तुम्ही सर्वजण सेट एक्झामची वाट बघत होते. तारीख तर त्यांनी सांगितली होती 7 एप्रिल, पण आपल्याला हे भीती होती की करोनामुळे, कारण की आता करोनाचे पण न्यू केसेस येत आहेत, तर का हे तारीख एक्सपांड होईल की एक्झाम डेट वाढेल, ही भीती होती. पण आता हे काही टेन्शन घ्यायचे कारण नाही, एक्झाम डेट आलेली आहे 7 एप्रिल. फॉर्म भरण्याची तारीख 12 जानेवारी ते 31 जानेवारी, आणि बिझी लोकांसाठी विलंब शुल्का सोबत 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी. ओके. आणि आता या एक्झामची फी काय राहील हे तुम्हाला 12 जानेवारीला मे बी वेबसाईटवरच माहीत पडेल, कारण की तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे. आणि जे MSc क्वालिफाईड विद्यार्थी आहे किंवा MSc फायनल इयरचे विद्यार्थी आहे, ते सुद्धा याला अप्लाय करू शकतात. ओके. जे MSc फायनल सेमला आहेत किंवा ज्यांनी MSc कंप्लीट झालेली आहे, ते याला अप्लाय करू शकतात. पण जे जे सेट ऑलरेडी क्वालिफाईड आहे, ते विद्यार्थी याला अप्लाय करू शकणार नाही. तर लक्षात ठेवा, जे कोणी विद्यार्थी क्वालिफाईड असेल तो प्रॅक्टिस म्हणून वापस जासाल आणि सस्पेंड होसाल. त्याच्यामुळे जे ऑलरेडी क्वालिफाईड आहे ते कोणाची जागा घेऊ नका, कोणाची एक सीट कमी करू नका. आणि जे MSc लास्ट सेमला आहे, माझी माझी तर विनंती सर्व MScच्या विद्यार्थ्यांना अशी आहे की जे MSc लास्ट सेमला किंवा थर्ड सेमला आहे, त्यांनी हे फॉर्म भरावा. ओके. मीन्स लास्ट सेमला असणार, कारण की तुम्ही रिझल्ट अवेटेड म्हणून या एक्झामला बसू शकता. पण तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झाम क्वालिफाय होसाल, तर एक्झाम क्वालिफाय झाल्यावर 2 वर्ष जात. ओके. विदिन 2 years, you have to submit your that mark sheet, all documents. Okay. All these related documents. So this was the small video for all of you. That exam has been started, exam date has been 7 April, and the registration will be started from 12 January to till 31 January, and they have given 1 week more for the extremely busy persons, that is 1 February to 7 February. But for that little bit fee will be extra. Okay. And मग बाकी तर तुम्हाला वेबसाईटवर गेल्यावर कळेल. तर ज्याने कोणी अभ्यास चालू केलेला असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही रिव्हिजन चालू करा, कारण की आता या 3 महिन्यात तर तुम्ही असं करू शकणार नाही की मी सुरुवातीपासून बेसिकपासून आपला अभ्यास चालू करतो. जर तुम्ही काहीच अभ्यास चालू केला नसेल तर थोडंफार तुमच्यासाठी अवघड आहे. पण तुम्ही कमीत कमी तुमच्या सब्जेक्टपैकी 40% किंवा 50% जरी सिलेबस कव्हर केला असेल, तर हा तुमच्यासाठी गुड चान्स आहे, एक एक्स्ट्रीमली म्हणजे गोल्डन चान्स आहे. तुम्ही याला क्वालिफाय करू शकता. आणि ज्याचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांनी रिव्हिजन लागा, प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवा, लास्ट इयर क्वेश्चन पेपर सोडवा, आणि आपली प्रॅक्टिस स्ट्रॉंग करा, जेणेकरून जरी मागच्या वर्षीपेक्षा जर यावेळेस कट ऑफ 2-4 मार्कांना वाढला तर तुम्हाला त्रास गेला नाही पाहिजे. कारण की मागच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचे 2-2, 4-4 मार्कांनी एक्झाम राहिलेली आहे. तर ती चूक यावेळेस तुम्ही वापस रिपीट करू नका, कारण की पार्ट 1 असो पार्ट 2 असो, दोन्ही पार्टवर चांगलं लक्ष ठेवा आणि तुमचे मार्क्स कव्हर करा. ओके. सो टिल देअर, हॅव अ गुड डे, मीट यू सून. ओके. तर इतका आपला आता व्हिडिओ होता. ओके. थँक्यू.